नमस्कार, मी प्रणाली. आज आपण बनवूयात दाल आणि बट्टी. तर दालबट्टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, 1 वाटी डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला मिरची, वांगे आणि टोमॅटो हे कट करून आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. त्यासाठी सगळं कट करून घ्यायचं. त्यानंतर डाळ धुवून घ्यायची, 2-3 पाण्याने धुवायचं. मी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे वांगे आणि त्याच्यामध्ये मग ते कट केलेले आपल्याला सगळं टोमॅटो पण घालायचं आहे, मिरची पण घालायचं आहे. सगळंच आपल्याला त्याच्यामध्येच घालायचं आहे. त्यामध्ये थोडं नमक घालू आपण आणि हळदी पावडर घालूया आणि थोडंसं आपल्याला ऑइल पण घालायचं आहे आणि ते आपल्याला शिजवायसाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आणि त्यामध्ये परत पाणी पण घालायचं आहे, ते नको विसरा. आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. जेवढा आपण डाळ घेतली त्या आपल्या अंदाजानुसार आपण घालू शकतो. त्यानंतर ते आपल्याला म्हणजे जसं आपण डाळ शिजवतो तशी शिजून घ्यायची आहे. आणि आता चला तर आपण बनवूया बट्टी. बट्टीसाठी लागणारे साहित्य, आपल्याला जेवढ्या बट्ट्या घ्यायच्या आहे त्यानुसार आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये परत रवा घालायचा आहे आणि त्यामध्ये परत बेसन घालायचं आहे. मी तो शूट करायला विसरले आहे. आणि मग आपण करूया आता वरणाच्या फोडणीची तयारी. त्यामध्ये आपण फोडणीसाठी लसूण आणि जिरे हे घ्यायचं आहे आणि त्याला कुटून घ्यायचं आहे. माझ्याकडे थोडं छोटंसं खलबत्ता आहे, त्याच्यामध्ये मी तो बारीक करून घेतलेला आहे. आणि जे आपली डाळ शिजलेली आहे तिला आपण उतरवून घ्यायची आहे गॅसवरून आणि त्यामध्ये आपल्याला ती फिरवून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर त्यासाठी आपण फोडणी देऊ. डाळला आपण सर्वात प्रथम फोडणी देऊ. त्याच्यामध्ये तेल, आपली नॉर्मल फोडणी जसं आपण वरणाला फोडणी देतो त्याच टाईपमध्ये तेल घालायचं. त्यानंतर त्यामध्ये घालायचं थोडं मोहरी आणि मोहरी घातल्यानंतर आपण घालूयात आता कांदा घालू आणि त्याला परतवून घेऊया छान. थोडं कांदा परतून घ्यायचं म्हणजे थोडंसं त्याला आपल्याला थोडा कलर चेंज होईपर्यंत परतायचं आहे, जास्त पण नाही. आणि मग त्यामध्ये घालायचं आहे आपण ते लसूण आणि जिऱ्याची जी आपण पेस्ट केलेली होती ती घालायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. तो पण सगळं छान शिजू द्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये घालायचं आपले बेसिक मसाले, लाल तिखट पावडर आणि थोडं लाल तिखट पावडर कमी घालायचं कारण आपण डाळ शिजवताना त्यामध्ये घातलेलो होतो मिरची, त्यामुळे. आणि टोमॅटो घालायचा आहे, हळदी पण घालायची आहे. थोडं घालायचं कारण आपण डाळ शिजवताना ऑलरेडी त्याच्यामध्ये घातलेलो आहोत. त्याला परतवून घ्यायचं, थोडी शिजू द्यायची त्या चटणीला. आणि चटणी शिजली की त्यामध्ये ती डाळ ओतून घ्यायची आणि उकळी येऊ द्यायचं. आणि आपल्याला आता बट्टी बनवायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला बट्टीमध्ये अख्खे धणे असतात ना आपल्याकडे, ते थोडे कूट करून आपल्याला घालायचे आहे यामध्ये. त्यानंतर बडीशोप घ्यायची, तिला पण थोडं कुटून घ्यायचं आहे. तो माझा खलबत्ता आहे तो थोडा ओला होता कारण मी लसूण आणि जिरे त्याच्यामध्ये कुटलं होतं, त्याच्यामुळे आता मी ते कोरपाट बेलण्यावर असे केलं आहे. आणि ओवा पण घालायचा आहे आणि तीळ घालायची आहे. ओवा पण क्रश करून घालायचा, तीळ घालायची आणि थोडं नमक घालायचं. नमक आपल्या म्हणजे ते मिश्रणनुसार जेवढं आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे. आणि त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. ही बट्टी खूप टेस्टी वाटते खायला. आम्हाला तर खूप आवडते, आमच्याकडे सगळ्यांना आवडते, माझ्या मुलांना देखील खूप आवडते. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे थोडासा असं कडक भिजवायचं आहे, जसं आपण नॉर्मल चपातीसाठी जसा आटा भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं कडक, हलका असं.
त्यानंतर आपण आता ते भिजवून झालं, त्याला भिजवल्यानंतर त्याला रेस्ट व्हायला 15-20 मिनटं ठेवून द्यायचं. त्यानंतर आता आपण बट्ट्या बनवायला सुरुवात करूया. अशा प्रकारे तुम्ही बट्ट्या बनवू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये असं हे करून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं ऑइल लावायचं आणि ऑइल लावलं की त्याला असं दुमडून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुम्ही बट्ट्या अशा गोल गोल बनवू शकता. आणि आपल्याला पहिलेच वाफायला पाणी ठेवायचं, पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एखादी चाळणी वगैरे ठेवायची आणि त्यामध्ये बट्ट्या वाफायला ठेवायचं. आणि आता ते मग बट्ट्या वाफल्या की त्याला काढून घ्यायचं, त्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्या काढल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही काढून घ्या. मला वाटलं ते खूप गरम आहे त्यामुळे मी पहिले ते चम्मच लावलं, मग सगळ्या हातानेच काढण्याला. सगळ्या थंड झाल्या होत्या, थंड होऊ द्यायचं त्यांना आणि थंड झाल्यानंतरच कट करायचं. तुम्हाला आवडीनुसार ज्या शेपनी कट करायचा त्या शेपनी कट करू शकता. अशा प्रकारे कट करून घ्यायच्या सगळ्या आणि तेल गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये त्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तळून घ्यायच्या. थोडं हलकासा रेडिश कलर येऊ द्यायचं आणि मग हे तळून झाले की आपली डिश तयार आहे. आणि मग हे काढून घ्यायचे प्लेटमध्ये आणि सर्व करायचे. आणि मग चला तर भेटू मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.